हाय फ्रेंड्स, किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मसाला सँडविच. तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा इव्हिनिंगला छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण मसाला सँडविच नक्की बनवून खाऊ शकतो. त्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतले आहेत आणि अशा प्रकारे कट करून घेतले आहेत. तुम्हाला इथे आणखी भाज्या त्याच्यामध्ये ॲड करायच्या असतील तर करू शकतात, म्हणजेच ढोबळी मिरची, गाजर. मी इथे काही ॲड केलेलं नाही आहे. इथे मी एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत. इथे आपण मसाल्यासाठी फोडणी बनवतो आहोत. त्यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून मिरच्यासुद्धा घालून घेतली आहे. इथे मी 3च मिरची घातली आहे. तुम्हाला हवं असेल तर जास्त घातली तरी चालेल. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे आणि अगदी थोडीशी हळद. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही जी फोडणी केली आहे ती आपण जे बटाटे उकडून घेतलेत त्यामध्ये घालून घेऊयात. इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. आपण अजून जास्तच काही मसाले ॲड करणार नाही आहोत. हे मिक्स करून घेते. थोडंसं गरम आहे म्हणून. आता मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडंसं बटाटे आपण स्मॅश करणार आहोत. खूप जास्त स्मॅश करायचे नाही आहेत. अगदी थोडे थोडे स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी 2 ब्रेडचे स्लाइसेस घेतले आहेत. त्यावरती मी इथे कोथिंबीर आणि पुदिनाची चटणी घालते आहे आणि इथे मी टोमॅटो सॉस घालून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मेयोनीज वगैरे सुद्धा वापरू शकता. मी इथे वापरलेलं नाही आहे. तर सर्वत्र हे व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेऊयात. इथे तुम्ही बटरसुद्धा लावू शकता. मी नाही लावलेलं आहे. छान स्प्रेड करून घेतला आहे. त्यावरती आपण जी बटाट्याची भाजी किंवा जो मसाला बनवून तयार केला आहे तो घालून घेऊयात. सर्वत्र व्यवस्थित स्प्रेड करून त्यावरती मी इथे एक चीज स्लाइस ठेवणार आहे. तुम्हाला चीज जर नसेल वापरायचं किंवा जर दुसरं चीज असेल तर तेही वापरलं तर चालेल. इथे माझ्याकडे स्लाइस आहे ती मी वापरली आहे. इथे तवा गरम करून घेतला आहे. त्यावरती आपण सँडविच ठेवून घेऊयात आणि दोन्ही साईडने व्यवस्थित परतवून घेऊयात. छान खरपूस असं सँडविच भाजून झालेलं आहे. इथे मी बटर घालून छान सँडविच परतवून घेते आहे. छान कुरकुरीत असं सँडविच बनून तयार होतं. दोन्ही साईडने छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण काढून घेऊयात. सँडविच अशा प्रकारे कट करून घेतला आहे. पाहू शकता दिसायला सुद्धा किती छान दिसत आहे आतून सुद्धा. इथे मसाला सँडविच बनवून तयार झाला आहे. इथे आपण हिरवी चटणी आणि सॉस सोबत सर्व करून घेऊयात. तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.